नमस्कार, रेखाज कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण झणझणीत असं काळं मटण बनवणार आहोत. खूपच टेस्टी आणि झणझणीत असं आपलं काळं मटण कसं बनवायचं, काय पद्धत आहे, ती सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहे. थोडा उशीर लागतो, पण मस्त एकदम झणझणीत असं गावरान टाईपचं आपलं काळं मटण रेडी होतं आहे. खायला तर काय विचारूच नका, एवढी छान चव येते. तर ती कसं बनवायचं, तर त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण मटण घेतलेलं आहे 1 kg. ती स्वच्छ धुवून घ्यायचं. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता त्याच्यात आपण हिरवं वाटण टाकून घेऊ. हिरवं वाटणामध्ये आहे हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर. त्याचं वाटण करून घेतलं आहे. चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि त्याच्यात आपण थोडीशी हळद टाकून घेऊ. हळद थोडीशी म्हणजे 1 चमचा टाकून घ्यायची. आता मटणाला व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं. मसाला विसाला वाटायच्या आधी आपण असं मॅरिनेट करून ठेवलं ना, तर छान वाटण मटणाच्या आतपर्यंत मुरलं जातं. आता आपण त्याला साईडला ठेवून आणि मसाल्यासाठी कांदा तेल भाजून घेऊ. तर आता आपण 2 कांदे घेतलेत, त्याला असं मधून चीर पाडून घेतले आणि 1 खोबऱ्याची वाटी आहे, ती पण घेऊ. तर छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर जेवढा कांदा आणि खोबरं छान भाजल ना, तेवढेच ग्रेव्हीला छान अशी चव येते. थोडा वेळ जास्त लागतो, पण खूपच छान आणि झणझणीत असं आपलं मटण रेडी होतं. एकदा तरी ह्या प्रकारे करून बघा, म्हणजे तुम्हाला अस्सल गावरान चविष्ट असं मटण खायला मिळेल. तर खोबऱ्याची वाटी छान बाहेरून आतून सर्व बाजूनी भाजून घ्यायची. कांदा पण तसा छान असा कलर येईस तोपर्यंत भाजायचा आहे. तर थोडासा कांदा आपण पलटी करून घेऊ, म्हणजे खालच्या साईडून पण भाजलं जाईल. आणि असं एकदा मटण बनवलं ना, तुम्ही नेहमी असंच मटण बनवाल. तर छान असं कांदा आणि खोबरं आपण भाजून घ्यायचं आहे. खोबरं अजून आपल्याला जास्त भाजायचं आहे. छान आतपर्यंत भाजून घ्यायचं, बाहेरून आतून सर्व बाजूनी. तर बघू शकता छान असं भाजून झाले. आता खोबऱ्याची वाटी आपण बाजूला ठेवूया आणि कांदा भाजून घेऊ चांगला. कांदा पण छान वर खाली करून दोन्ही बाजूनी असा भाजून घ्यायचा. तर कांदा छान भाजून झाला आहे. आता आपण त्याचं वाटण करून घेऊ. तर वाटण रेडी आहे. 1 कुकर घेतलेला आहे. कुकर छान गरम झाला की त्याच्यात तेल टाकून घेऊ. तेल आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. आता तेल छान गरम होऊ द्यायचं. तेल छान गरम झाले की आपण कांदा आणि खोबऱ्याचं वाटण करून ठेवलं होतं, ते त्याच्यात टाकून घेऊ आणि ते छान भाजून घ्यायचं. तर वाटण 2 ते 3 मिनटं छान व्यवस्थित भाजून घेऊ, कारण कांदा आपण भाजलेलाच आहे, खोबरंसुद्धा छान भाजून घेतलेलं आहे, म्हणून जास्त भाजायची काही गरज नसते. आता आपण त्याच्यात हिरवं वाटण करून ठेवलं होतं, ते सुद्धा टाकून घ्यायचं 2 चमचे. हिरवं वाटण करताना त्याच्यात आपण हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण आणि थोडंसं मीठ टाकून छान असं वाटण रेडी केलेलं, ते पण त्याच्यात टाकून घेऊ आणि ते पण छान भाजून घ्यायचं. आता आपण खसखस आणि तीळ छान भाजून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे, ती सुद्धा टाकून घेऊ. 2 चमचे खसखस, 2 चमचे तीळ. त्याच्यामुळे कालवणाला अजून छान चव येते आणि छान असं कालवण मिळून पण येतं. आता छान तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. थोडं भाजत आलं की आपण त्याच्यात आपले
रेग्युलर मसाले असतात ते टाकून घ्यायचे आहेत. पण सर्वप्रथम आपण छान असं भाजून घ्यायचं आहे. तर छान असं भाजून तेल सुटत आले बघू शकता. आता आपण त्याच्यात मसाले टाकून घेऊ. मसाल्यामध्ये घेतले लाल तिखट, गरम मसाला, हळद, धना पावडर, जिरा पावडर आणि मीठ मसाला. छान व्यवस्थित मिक्स करायचं. छान तेल सुटेपर्यंत आता आपल्याला मिक्स करायचं आहे. तर आपलं वाटण छान असं भाजून आपल्याला अर्धा ते पाऊण तास लागतोच. तोपर्यंत आपलं मटणसुद्धा छान असं मुरतं. आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं ना, तर त्याला पण छान असा टाईम भेटतो मुरायला. तर छान तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे. तर मसाला छान असा भाजून झाला आहे. बघू शकता त्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे. बाजरीची भाकरीसोबत तर काळं मटणाची स्वादच वेगळा येतो. तर छान असं आपला मसाला भाजला गेलेला आहे. मसाला असा गोळा झाला का नाही तर समजायचं आपला मसाला छान भाजून रेडी झाला आहे. तर आता आपण त्याच्यात मॅरिनेट करून ठेवलं होतं ती मटण आहे ना, ती सर्व मटण ह्याच्यात टाकून घ्यायचं. 1 किलो मटण होतं. त्याला छान मॅरिनेट करून आपल्याला अर्धा ते पाऊण तास झालेला आहे. आता छान एकजीव करून घेऊ. तर छान एकजीव करून घ्यायचं. 2 ते 3 मिनटं असंच हलवत राहायचं मसाल्यासोबत, म्हणजे खाली लागणार पण नाही आणि छान असं परतून होईल. तर छान असं परतून घेऊ. तोपर्यंत आपण बाजूच्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आपण मॅरिनेट करताना पण मीठ टाकलं होतं, पण आता थोडंसं बेतानीच टाकायचं आहे, जास्त होऊ नये. कमी झालं तर आपण वरून घेऊ शकतो, पण जास्त झालं तर ती चांगलं नाही लागत. छान असं मिक्स झालेलं आहे. तर बघू शकता छान असं आपण 5 ते 7 मिनटं झालं त्याला मसाल्यासोबत परतत आहोत. तर जेवढं तुम्ही मसाल्यासोबत छान परताल ना, तेवढीच स्वाद वाढतं. आता आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं, ते पाणी ह्याच्यात ओतून घेऊ. गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. थंड पाणी जर वापरलं ना तर मग मटण आहे ना शिजत नाही लवकर, डांडरलं जातं. तर छान असं आपण त्याला मिक्स करून घेऊ. छान मिक्स झालेलं आहे. आणि आता आपण कुकरला बंद करून छान अशा 3 शिट्या करायच्या. जर तुमच्या इथं मटण लवकर शिजत नसेल तर तुम्ही 5 शिट्या केल्या तरी चालेल. 3 शिट्या करायच्या आणि कुकर छान थंड होईस्तोपर्यंत तसाच ठेवायचा आहे. आणि थंड झाल्यावरच त्याचं झाकण काढायचं आहे. तर थंड झालेलं आहे. तर बघू शकता किती छान अशी ग्रेव्ही आलेली आहे. एका बाउलमध्ये काढून घेऊ आपण. तर किती छान असं आपलं काळं मटण रेडी झालेलं आहे. त्याला कुठं कुठं ब्लॅक मटणसुद्धा म्हणतात, काळं मटण म्हणतात. तर खूपच चविष्ट आणि झणझणीत असं आपलं काळं मटण रेडी झालं आहे. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी आपल्याला रोज बघायला मिळतील. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा, म्हणजे अशा नवनवीन रेसिपी आपल्याला रोज बघायला मिळतील. तर छान असं बाउलमध्ये काढून घेतले. आता आपण छान बाजरीच्या भाकरीसोबत सर्व करूया. धन्यवाद.